नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुषमा पिंगळे आणि या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे वेदनारहित प्रसूती आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर सुषमा पिंगळे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टर सुषमा पिंगळे या डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये सल्लागार भूलतज्ञ आहेत. त्यांनी BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून MBBS आणि MMC चेन्नई येथून MD ॲनेस्थेसिया पूर्ण केलेला आहे. त्यांना ॲनेस्थेसियाचा 19 वर्षांचा अनुभव आहे. ऑब्स्टेट्रिक ॲनेस्थेशिया आणि पेडियाट्रिक ॲनेस्थेशिया ही सर्वात आव्हानात्मक क्षेत्रे मानली जातात आणि त्या या क्षेत्रामध्ये रुग्ण आणि शस्त्रक्रियेचे परिणाम सुधारण्यासाठी उत्कटतेने काम करत आहेत. प्रसूतीसाठी येणाऱ्या प्रत्येक आईने केवळ निरोगी बाळ घेऊनच परतलं पाहिजे असं नाही, तर आपल्या बाळाला या जगात आणण्याच्या प्रक्रियेचा आनंदही घ्यावा असं त्यांचं ध्येय आहे. आज ते आपल्याला प्रसूती नॉर्मल कशी होऊ शकते याबद्दल सविस्तरमध्ये माहिती घेणार आहे. तर चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, प्रसूती प्रक्रियेबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सुरुवातीला माहिती सांगा. प्रसूती प्रक्रिया ही 3 टप्प्यांची असते. सगळ्यात प्रथम टप्पा म्हणजे जेव्हा गर्भाशयाचे कॉन्ट्रॅक्शन सुरू होतात तेव्हापासून ते गर्भपिशवीचं तोंड पूर्णपणे उघडेपर्यंत, त्याला आपण फुल सर्वायकल डायलटेशन असं म्हणतो. हा जो असतो हा पहिला टप्पा असतो. तर साधारण पहिल्यांदा जी स्त्री माता बनत असते तिच्यात हा टप्पा 8 ते 10 तासांचा असतो. दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा स्त्री जी गरोदर असते तिच्यात हा टप्पा साधारण 6 ते 8 तासांचा असतो. आणि या टप्प्यात वेदना सुरू होतात आणि त्या हळूहळू वाढत जातात. आता दुसरा टप्पा म्हणजे जेव्हा ते गर्भाशयाचं तोंड पूर्णपणे उघडलेलं असतं तेव्हापासून ते बाळ बाहेर येईपर्यंत, हा झाला दुसरा टप्पा. तर हा साधारण अर्धा तास ते 2 तास एवढा वेळ घेऊ शकतो. आणि ह्या टप्प्यात सगळ्यात तीव्र वेदना त्या स्त्रीला होतात. आणि तिसरा टप्पा असतो बाळ बाहेर आल्यापासनं ते बाळाची वार आणि नाळ म्हणजे प्लासेंटा आपण म्हणतो, प्लासेंटा बाहेर येईपर्यंत हा साधारण 5 मिनिटाचा टप्पा असतो आणि याच्यात काही वेदना होत नाहीत. त्यामुळे वेदनारहित प्रसूती जेव्हा आपण प्लॅन करतो तेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावर मुख्यतः आपलं लक्ष केंद्रित करतो. या वेदनारहित प्रसूतीचं नेमकं बॅकग्राऊंड, नेमका याचा इतिहास काय आहे? वेदनारहित प्रसूतीचा इतिहास फारच इंटरेस्टिंग आहे. प्राचीन काळात फक्त भारतातच नाही तर पाश्चिमात्य देशात सुद्धा कळा या नैसर्गिक असतात आणि ते थांबवणं किंवा त्या कमी करणं, वेदना कमी करणं हे योग्य नाही असं मानलं जायचं. तर साधारण 1847मध्ये डॉक्टर जेम्स यंग सिम्पसन यांनी पहिल्यांदा एका अवघडलेल्या महिलेला इथर दिलं होतं श्वासामार्फत आणि तिच्या वेदना कमी करून तिची प्रसूती केली होती. पण या गोष्टीसाठी त्यांची प्रशंसा व्हायच्या ऐवजी त्यांच्यावर टीकाच जास्त झाली होती. मग 1853मध्ये डॉक्टर जॉन स्नो यांनी राणी व्हिक्टोरियाला तिच्या 8व्या मुलाच्या प्रसूती दरम्यान क्लोरोफॉर्म देऊन वेदनारहित प्रसूती घडवून आणली होती. आणि त्याच्यानंतर खरं तर वेदनारहित प्रसूतीला राजमान्यता मिळाली. मग त्याच्यानंतर याच्यावर बरंच संशोधन झाले. मग श्वासाच्या ऐवजी कॉर्डल एपिड्युरल म्हणजे मणक्यातनं खालून ॲनेस्थीशिया देऊन त्या वेदना कमी करण्याचा प्रयास करण्यात आला. मग डॉक्टर हिंगसन यांनी साधारण 1942 ते 44 या काळात आधी कॉर्डल एपिड्युरल म्हणजे मणक्यांच्या सगळ्यात खालच्या भागातनं औषध द्यायला सुरुवात केली. पण मग त्यांच्या लक्षात आलं की तिथून दिलं तर खूप जास्त औषध लागतं. मग त्यांनी हळूहळू वरती म्हणजे थोडा कमरेत येऊन त्यांनी एपिड्युरल द्यायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यात अजून संशोधन होत होत नवीन नवीन कॅथेटर्स आले. कॅथेटर्स म्हणजे अशा बारीक पोकळ नळ्या असतात केसांसारख्या आणि त्याच्यातनं आपण औषधं देऊ शकतो. मग बरीच नवीन औषधं आली, कॅथेटर्स आले आणि त्याच्यानंतर प्रगती होत होत आपण आता या स्टेजला पोचलो आहोत की अतिशय सूक्ष्म डोसमध्ये आपण वेदनारहित प्रसूती करू शकतो. आणि अगदी वॉकिंग एपिड्युरलपर्यंत आज आपण येऊन पोचलो आहोत की म्हणजे ते एपिड्युरल टाकून कमरेतनं ती पेशंट चालूही शकते आणि बाळाला जन्मही देऊ शकते. डॉक्टर, ही वेदनारहित प्रसूती जी आहे याचे नेमके म्हणजे फायदे काय आहेत? वेदनारहित प्रसूतीचे फायदे माता आणि बालक दोघांसाठी आहेत. काय होतं ना, जेव्हा नॉर्मल लेबर पेन्स चालू होतात, वेदना होतात, तेव्हा त्या स्त्रीचे हृदयाचे ठोके वाढतात, तिचं रक्तदाब वाढतो, तिचे श्वासाची प्रक्रिया वाढते आणि त्याच्यामुळे या सगळ्या ताणामुळे तिचं कॉन्ट्रॅक्शन्स जे आहेत ते पण नियमित नसतात.
त्यामुळे अशा या सगळ्या गोष्टींचा तिच्या हृदयावर ताण पडतो आणि प्रचंड स्ट्रेस निर्माण होतो. आता या सगळ्याचा बाळावर पण परिणाम होतो, कारण मातेला जेव्हा एवढा स्ट्रेस असतो तिच्या शरीरात अड्रिनालिन नावाची संप्रेरकं रिलीज होतात. तर ही संप्रेरकं काय करतात, तर गर्भाशयाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना जाऊन कॉन्ट्रॅक्ट करतात, म्हणजे त्या आकुंचन पावतात आणि त्याच्यामुळे बाळालाही रक्तपुरवठा व्यवस्थित मिळत नाही. आणि त्यामुळे जेव्हा आपण वेदनारहित प्रसूती करतो, जेव्हा आपण या वेदना काढून घेतो, तर ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. बाळालाही रक्तपुरवठा व्यवस्थित मिळतो आणि ती माताही प्रफुल्लित राहते. आता ही वेदनारहित प्रसूती नेमकी यामध्ये कोणते प्रकार आहेत किंवा यामध्ये पण काही प्रकार आहेत का? सो मगाशी सांगितल्याप्रमाणे या फील्डमध्ये बराच रिसर्च झाला आणि औषधे देऊन करता येतं वेदनारहित प्रसूती किंवा औषधेतर पद्धतीसुद्धा आहेत. तर औषधे कुठून कुठून देऊ शकतो आपण, स्नायू वाटी देऊ शकतो किंवा नसातून देऊ शकतो. पण जेव्हा आपण या मार्गे औषधं देतो ती थोडी कमी डोसमध्ये द्यावी लागतात, कारण ती मातेच्या शरीरातनं बाळाच्या शरीरात जातात आणि बाळ जेव्हा बाहेर येतं तेव्हा त्याच्या श्वासाला थोडाफार परिणाम होऊ शकतो थोड्या काळासाठी. त्यामुळे ती कमी डोसमध्ये द्यावी लागतात. सो त्याचा एक सस्टेन्ड इफेक्ट आपल्याला मिळत नाही. मग दुसरं म्हणजे श्वासामार्गे पण आपण औषधं देऊ शकतो. आता याचं उत्तम उदाहरण म्हणजे एन्टोनॉक्स. तर याच्यात 2 गॅसेस मिक्स करतो आपण, नायट्रस ऑक्साईड आणि प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन. हे समप्रमाणात मिक्स्ड असतात, एका सिलेंडरमध्ये अवेलेबल असतात आणि मग ते श्वासाच्या मार्गे आपण पेशंटला देतो. मग जेव्हा तिच्या कळा सुरू होतात तेव्हा आपण ते द्यायला सुरुवात करतो आणि जेव्हा पीक ऑफ कॉन्ट्रॅक्शन आपण म्हणतो की जेव्हा मॅक्झिमम तिला पेन होतं, तो काळ या पीक ऑफ इफेक्ट ऑफ नायट्रस ऑक्साईड याच्याशी एन्टोनॉक्सशी कोइन्साइड होतो आणि मग तिला थोड्या वेदना तिच्या कमी होतात. पण मग याचा साईड इफेक्ट असा आहे की याच्यामुळे ती माता थोडी ड्राउझी होऊ शकते, तिला गुंगी येऊ शकते किंवा कधी कधी मळमळ होते, उलटीसारखं होतं. आणि मुख्यतः म्हणजे शेवटी जेव्हा तिला जोर लावायचा असतो बाळाला बाहेर काढायला, तेव्हा कदाचित ती तेवढी जागरूक नसते, तेव्हा ती थोडी ड्राउझी असते. त्यामुळे मग एन्टोनॉक्सचा एवढा विशेष फायदा कधी कधी आपल्याला होताना दिसत नाही. मग दुसरा मार्ग म्हणजे एपिड्युरल आणि स्पायनल, ज्याच्यात स्पायनल म्हणजे काय की आपल्या स्पायनल कॉर्डच्या ज्या कव्हरिंग्स असतात तर त्याच्यात ड्युरा मॅटर ही एक कव्हरिंग असते. तर त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण औषध देतो तो स्पायनल ॲनेस्थीशिया. आणि एपिड्युरल म्हणजे त्या ड्युराच्या अलीकडे जेव्हा आपण तिथे एक पोकळी एक व्हॅक्यूम असतो, तर त्या स्पेसमध्ये जेव्हा एखादा कॅथेटर टाकून आपण प्रोलॉंग्ड ॲनेस्थीशिया देऊ शकतो, त्याला एपिड्युरल ॲनेस्थीशिया म्हणतात. तर स्पायनलमध्ये आपण औषध फार कमी लागतं पण त्याचा पीक इफेक्टही लवकर येतो, पण तो लवकर जातोही. पण एपिड्युरलमध्ये आपल्याला दीर्घकाळ तो ॲनेस्थीशिया देता येतो, तिचं वेदनांचं शमन करता येतं. आणि मग सगळ्यात शेवटची पद्धत म्हणजे की जे गर्भपिशवीचं तोंड आहे त्याच्या अवतीभवती थोडे औषधं देऊन तिथे त्याला पॅरासर्वायकल ब्लॉक्स आणि प्युडेंडल ब्लॉक म्हणतात, त्याच्या मार्फतसुद्धा आपण वेदनारहित प्रसूती करू शकतो. मग या झाल्या औषधांच्या पद्धती. औषधेतर पद्धती खरं तर जास्त करून पाश्चिमात्य देशांमध्ये वापरल्या जातात. तर याच्यात मेन म्हणजे वॉटर बाथ डिलिव्हरी, मग हिप्नॉटिझम, ॲक्युपंक्चर, टेन्स, लॅमेज थेरपी. आता लॅमेज थेरपी ही डॉक्टर फर्डिनांड लॅमेज यांनी प्रिस्क्राईब केली होती. याच्यावर त्यांनी संशोधन करून एक पुस्तकही लिहिलं आहे. याच्यात त्या मातेला तिच्या प्रेग्नन्सीपासूनच काळापासूनच ट्रेनिंग दिलं जातं. बिहेवियरल थेरपी असते ही. याच्यात डिलिव्हरीच्या काळात तिने कशावर लक्ष केंद्रित करावं, श्वासावर नियंत्रण कसं करावं, या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण तिला आधीपासूनच दिलं जातं आणि तिला मानसिकरित्या त्या डिलिव्हरीसाठी तयार केलं जातं. तर या सगळ्या पद्धतींनी आपण वेदनारहित प्रसूती करू शकतो. पण या सगळ्या गोष्टींचा एकच निष्कर्ष असा निघाला की सगळ्यात रिलायबल आणि सेफ पद्धती कोणती, तर ती एपिड्युरल. आणि म्हणूनच त्याच्यावर आज मी मुख्यतः बोलणार आहे. ठीक आहे, मग हे लेबर एपिड्युरल नेमकं काय आहे याबद्दलच सांगा आता. सो लेबर एपिड्युरल समजून घ्यायच्या आधी आपण थोडक्यात फक्त आपली शरीर रचना समजून घेऊया. ओके. सो आपल्या मणक्यांच्या मध्ये आपला कणा असतो ज्याला आपण स्पायनल कॉर्ड म्हणतो आणि त्या स्पायनल कॉर्डमधनं बऱ्याचशा नर्व्स बाहेर येतात ज्या वेगळ्या वेगळ्या अवयवांना जाऊन सप्लाय करतात. तर त्याची नावंही असतात आणि त्यांना नंबर्सही दिलेले आहेत. जसे मानेतल्या नर्व्स असतात त्यांना सर्वायकल नर्व्स म्हणतात, छातीतल्या किंवा पाठीतल्या नर्व्सना थोरॅसिक म्हणतात आणि कमरेतल्या नर्व्सना आपण लंबर नर्व्स म्हणतो आणि सगळ्यात खालच्या भागातल्या नर्व्सना सेक्रल कॉक्सिजियल नर्व्स म्हणतो. तर आता
गर्भपिशवीचं जर चेतावितरण बघितलं तर गर्भपिशवीला कोणत्या नर्व सप्लाय करतात, तर आपल्या पाठीतल्या सगळ्यात खालच्या आणि कमरेतल्या सगळ्यात वरच्या म्हणजे थोरॅसिक आणि लंबर अशा त्या नर्व सप्लाय करतात. आणि गर्भपिशवीचं तोंड जे असतं त्याला आपण सेक्रल नर्व्स म्हणजे सगळ्यात खालच्या नर्व्स ज्या असतात त्या सप्लाय करतात. सो म्हणून आपण जेव्हा एपिड्युरल स्पेसमध्ये कॅथेटर टाकतो तर या नर्व्सच्या जवळ जाऊन आपण जर औषध दिलं तर तेवढा भाग फक्त आपल्याला बधीर करता येतो आणि तिच्या वेदना कमी करता येतात. तर आता हे झालं चेतावितरण. आता थोडक्यात आपण परत स्पायनल कॉर्डची रचना समजून घेऊयात. तर स्पायनल कॉर्ड म्हणजे आपला कणा, याला 3 आवरणं असतात: पाया मॅटर, अरेक्नॉइड मॅटर आणि ड्युरा मॅटर. आता हे ड्युरा मॅटर हे सगळ्यात आउटसाईड म्हणजे सगळ्यात बाहेरचं कव्हरिंग असतं. तर ड्युराच्या पलीकडे म्हणजे जेव्हा आपण मणक्यातनं ती सुई घालतो आहोत तर ड्युरा मॅटर क्रॉस करून मग ते जे द्रव्य असतं सेरेब्रोस्पायनल फ्लुइड त्याच्यात जेव्हा आपण ड्रग डिपॉझिट करतो त्या प्रक्रियेला आपण स्पायनल असं म्हणतो. आणि ड्युराच्या अलीकडे म्हणजे पाठीमागून जेव्हा आपण सुई घातली आहे मणक्यांच्या मधून तेव्हा ड्युराच्या अलीकडे जेव्हा जी स्पेस असते तिला एपिड्युरल स्पेस म्हणतात. ती एक नेगेटिव्ह स्पेस असते, त्याच्यात व्हॅक्यूम असतो आणि त्याच्यात आपण एक कॅथेटर डिपॉझिट केलं तर त्या कॅथेटरमार्फत आपल्याला औषधं देता येतात आणि दीर्घकाळ असा ॲनेस्थीशिया देता येतो. बरोबर. मग यामध्ये कोणता सेटअप दिला जातो, म्हणजे लेबर एपिड्युरलमध्ये नेमका सेटअप कोणता असतो? तर आता हे आपल्या लक्षात आलं असेल की ही एक इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे. आपण मणक्यांच्या मधून जाऊन कणापर्यंत पोचतो आहोत. तर ऑब्व्हियसली हे करायला अगदी स्किल्ड तज्ज्ञ, भूलरोग तज्ज्ञच पाहिजे, कारण भूलतज्ज्ञांना या गोष्टीचं विशेष प्रशिक्षण मिळालेलं असतं. सो ही प्रक्रिया फक्त भूलतज्ज्ञांनीच करावी. अतिशय सेफ आणि स्वच्छ सराउंडिंग्समध्ये करावी, जिथे स्टराईल इक्विपमेंट्स अवेलेबल असतील, मॉनिटर्स अवेलेबल असतील, त्या आईचे ठोके बघायला, हृदयाचे ठोके, तिचं रक्तदाब बघायला, बाळाचे ठोके बघायला, मॉनिटर करायला हे सगळे इक्विपमेंट्स असतील अशा ठिकाणी. प्लस स्त्रीरोग तज्ज्ञ आणि बाळरोग तज्ज्ञ अवेलेबल असतील डिलिव्हरीच्या वेळी अशा ठिकाणी. आणि गरज पडलीच तर या पेशंटला समजा सिझेरियन ऑपरेशनची गरज पडली तर एक ऑपरेशन थिएटरसुद्धा रेडिली अवेलेबल असायला पाहिजे. सो अशा सेटअपमध्ये किंवा अशा हॉस्पिटलमध्येच ही प्रक्रिया करायला पाहिजे. आणि हे लेबर एपिड्युरलसाठी लागणारी उपकरणं, परत औषधं, ते कशा प्रकारची असतात आणि कशा प्रकारे दिली जातात? सो लेबर एपिड्युरलसाठी जेव्हा आम्हाला बोलवण्यात येतं तेव्हा सगळ्यात आम्ही आधी त्या मातेचं तिची सगळी हिस्ट्री घेतो, म्हणजे तिला काही आजार आहे का हे जाणून घेतो. मग तिचं एक्झॅमिनेशन करतो, तिचं रक्तदाब किती आहे, तिचा हार्ट रेट किती आहे, ऑक्सिजन सॅच्युरेशन कसं आहे, बाकी काही अजून इश्यूज आहेत का ते बघतो. मग तिचे इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे तिचे ब्लड रिपोर्ट्स ते सगळे एकदा तपासतो, प्लेटलेट काउंट ठीक आहे का हे सगळं बघण्यात येतं. मग बाळाचे रिपोर्ट्स बघतो, अल्ट्रासाऊंडमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का, बाळाची ग्रोथ कशी आहे हे सगळं बघितलं जातं, बाळाचे ठोके कसे आहेत ते बघितलं जातं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर तिची संमती आम्ही घेतो, कन्सेंट ज्याला आपण म्हणतो. कन्सेंट घेतल्यानंतर तिला ह्या पूर्ण प्रोसिजरबद्दल एक माहिती दिली जाते आणि त्याच्यानंतर मग आपण ही प्रक्रिया सुरू करतो. आता या प्रक्रियेसाठी लागणारी सामग्री म्हणजे एपिड्युरल सेट. आता हा एपिड्युरल सेट 16 गेज किंवा 18 गेज अशा 2 सायझेसमध्ये आपल्याकडे अवेलेबल असतो, आपण कोणताही टाकू शकतो. तर या सेटमध्ये काय असतं, एक 8 सेंटीमीटर लांब अशी नीडल असते जिला आपण टूहीज नीडल म्हणतो. आता टूही हा शास्त्रज्ञ होता ज्याने ही नीडल शोधली म्हणून त्याचं नाव त्या नीडलला दिलेलं आहे. तर ही टूहीज नीडल असते, एक सिरिंज असते आणि एक कॅथेटर असतं, त्याला आपण एपिड्युरल कॅथेटर म्हणतो. तर आता आधी सगळ्यात आधी पेशंटला या प्रोसिजरबद्दल माहिती देऊन तिला बसवण्यात येतं. मग तिच्या पाठीचं निर्जंतुकीकरण करून आपण तिथे आधी लोकल ॲनेस्थीसिया देतो. लोकल ॲनेस्थीसिया म्हणजे आपल्याला कोणतंही साधारण एक इंजेक्शन लागतं तेवढं एक 10 सेकंद फक्त पेन होतो. लोकल ॲनेस्थीसिया दिल्यानंतर तो तिथला भाग बधीर होऊन जातो. मग बधीर झाल्यानंतर मग आपण ही टूहीज नीडल आतमध्ये घालतो. आता ही टूहीज नीडल घालताना पेशंटला काहीही कळत नाही किंवा त्रास होत नाही, कारण तो भाग तिथे बधीर झालेला असतो. सो मग टूहीज नीडल घालून आणि त्या सिरिंजच्या सहाय्याने आम्ही एपिड्युरल स्पेस लोकेट करतो. मग एपिड्युरल स्पेस लोकेट केल्यानंतर मग त्याच्यात आम्ही ते कॅथेटर थ्रेड करतो. मग ते कॅथेटर थ्रेड केल्यानंतर ती टूहीज नीडल काढण्यात येते आणि मग त्या कॅथेटरमधनं हळूहळू आपण औषध द्यायला सुरुवात करतो आणि एक साधारण 10-15 मिनटात ते आपल्याला वेदनांचं शमन करता येतं आणि म्हणजे तिला सिग्निफिकंट पेन रिलीफ मिळतो. आता हे सगळं करत असताना पेशंटला मॉनिटर्स लावलेले असतात, बाळाचे ठोकेही मॉनिटर होतात आणि मेन म्हणजे तिला IV लाईन टाकलेली असते आणि त्याच्यातनं आम्ही सलाईनही देतो आणि तिला या पूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान लिक्विड डाएटवर ठेवण्यात येतं. सॉलिड डाएट आपण तेव्हा अवॉइड करतो.
नक्कीच. तर डॉक्टर सुषमा पिंगळे यांच्यासोबत वेदनारहित प्रसूती या विषयावर आमची ही चर्चा अशीच चालू राहील. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वेदनारहित प्रसूती या विषयावर आपण डॉक्टर सुषमा पिंगळे यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, लेबर ॲपिड्युरल कोणत्या पेशंट्समध्ये आपण देऊ नाही शकत? खरं तर ही प्रक्रिया आम्ही सगळ्याच पेशंट्सना ॲडवाईस करतो. अगदी ज्यांना हृदयाचे विकार आहेत किंवा रक्तदाब जास्त आहे त्यांना सुद्धा ही प्रक्रिया आम्ही ॲडवाईस करतो. पण एक 2-3 अशा केसेस आहेत जिथे आपण ही प्रक्रिया करू शकत नाही. सगळ्यात प्रथम म्हणजे जर ती माता मानसिकरित्या तयार नसेल या प्रोसिजरसाठी, तर मग आपण हे करत नाही, कारण मातेचं कन्सेंट हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. सो पहिलं इज पेशंट रिफ्युजल. पेशंट तयार नसेल तर मग आपण ही प्रक्रिया करत नाही. दुसरं म्हणजे समजा तिचं प्लेटलेट काउंट कमी असेल किंवा तिला काही ब्लड थिनर्स चालू असतील किंवा अशी औषधं ज्याच्यामुळे तिचं रक्त पातळ करण्यात येतं, अशी औषधं चालू असतील तर मग आपण ही प्रक्रिया करत नाही. कारण की हे करत असताना ही ब्लाइंड प्रोसिजर आहे. हे करत असताना कधी कधी समजा एखाद्या रक्तवाहिनीला धक्का लागला तर नॉर्मल पेशंटमध्ये ते लगेच रक्त तिथे गोठतं आणि ते ब्लिडिंग स्टॉप होतं. पण जर एखादा पेशंटचं प्लेटलेट काउंट कमी असेल किंवा रक्त पातळ करणाऱ्या औषधं तिला चालू असतील तर मग ते लगेच रक्त गोठत नाही आणि मग नंतर एखादा मोठा क्लॉट होऊन त्या कण्यावर त्याचा प्रेशर, दाब येऊ शकतो. त्यामुळे मग अशा पेशंट्समध्ये आपण अवॉइड करतो. तिसरी गोष्ट म्हणजे समजा तिला पाठीवर एखादं इन्फेक्शन असेल तर मात्र आपण ही प्रोसिजर करत नाही, कारण मग जेव्हा आपण नीडल आतमध्ये टाकत असतो तर ते पाठीवरचं इन्फेक्शन आपण आतमध्ये घेऊन जातो आहोत स्पायनल कॉर्डपर्यंत. त्यामुळे या 2-3 केसेसमध्ये जनरली आम्ही अवॉइड करतो. आणि हे लेबर एपिड्युरलचे आपण फायदे भरपूर बघितले, पण याचे काही दुष्परिणाम पण आहेत का? आता प्रत्येक इन्व्हेसिव्ह प्रोसिजर म्हटली की त्याचे दुष्परिणाम थोडेफार असतातच. पण स्किल्ड हँड्समध्ये हे दुष्परिणाम फार कमी असतात आणि त्यामुळेच हे सगळं अशा सेटअपमध्ये पेशंटनी करायला हवं की जिथे स्किल्ड ॲनेस्थेसिओलॉजिस्ट अवेलेबल आहेत. तर आता याचे दुष्परिणाम बघितलं तर मातेवर आणि बाळावर अशा 2 हेडिंग्सखाली आपण बघूया. तर मातेवर काय, तर हे प्रोसिजर करत असताना ती जर समजा हलली तर ती निडल इकडे तिकडे जाऊ शकते किंवा ती ड्युरा पंक्चर करू शकते. ड्युरा पंक्चर केल्यामुळे काय होतं की ही निडल जरा थोडीशी मोठी असते, त्यामुळे तिचं होल मोठं असल्यामुळे ड्युरा पंक्चर केल्यामुळे जे आतमध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं ते फ्लुइड बाहेर यायला लागतं आणि तिला लो प्रेशर हेडेक हा 3-4 दिवस होऊ शकतो. पण हा लो प्रेशर हेडेक सेल्फ लिमिटिंग असतो, तो आपले आप 3-4 दिवसात निघून जातो आणि गरज पडली तर आपण त्याच्यासाठी औषधही देऊ शकतो. तर हा मातेवर सगळ्यात महत्त्वाचा झालाच तर साईड इफेक्ट आपण समजू शकतो. मग दुसरी गोष्ट म्हणजे समजा ते कधी कधी असं होतं की कॅथेटर एका साईडला मायग्रेट होतं, मग तिला एका साईडलाच फक्त वेदना तिच्या कमी होतात, दुसऱ्या साईडला तिला वेदना होत राहतात. तर मग अशा वेळेस ते कॅथेटर आपण रिपोझिशन करू शकतो. सो हे त्यातल्या त्यात मेन आपण असं म्हणू शकतो की हे साईड इफेक्ट्स त्या प्रोसिजरचे. मग बाळात बोलायचं झालं तर बाळावर ॲज सच फार परिणाम होत नाही, कारण आपण जे ड्रग्स यूज करतो ते अतिशय सूक्ष्म कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज करतो. पण तरीही आम्ही बाळाचे हार्ट रेट मॉनिटर करतो, कारण कधी कधी ट्रान्झियंट म्हणजे एक थोड्या वेळासाठी बाळाचा हार्ट रेट ड्रॉप होऊन तो परत वर येतो, पण ते मॉनिटरिंग आमचं कंटिन्युअस चालू असतं. पण आजकाल ज्या कॉन्सन्ट्रेशन्समध्ये ड्रग्स आम्ही यूज करतो त्याच्यात हे होत नाही आणि कधीही एपिड्युरल द्यायच्या आधी आम्ही कायम बाळाचे आधीचे हार्ट रेट, त्याचं सोनोग्राफीमधलं जे काही त्याचं डेव्हलपमेंट आहे ते बघून तो डोस मगच ठरवतो. त्यामुळे जनरली हे साईड इफेक्ट्स होत नाहीत. आणि मग हे एपिड्युरल आणि कंबरदुखी याचा काही संबंध आहे का? आमच्याकडे येणारी प्रत्येक पेशंट पहिला प्रश्न हाच विचारते की डॉक्टर याच्यामुळे माझी पाठ तर दुखणार नाही का? तर आज मी आवर्जून सांगू इच्छिते की एपिड्युरलमुळे किंवा स्पायनल ॲनेस्थेशियामुळे कोणताच त्रास पेशंटला होत नाही किंवा कंबरदुखी होत नाही. काय होतं ना, प्रेग्नन्सीमध्ये बाळामुळे ते स्नायू आणि लिगामेंट्स जे असतात तिथले ते सगळे ताणले जातात. मग बाळ जेव्हा बाहेर येतं तेव्हा ते स्नायू आणि लिगामेंट्स लॅक्स होतात, शिथिल होतात. त्यामुळे मग ते स्ट्रेंथन करायला तिने बॅक स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस, कॅल्शियम सप्लिमेंट्स, विटॅमिन डी लेवल्स चेक करायला पाहिजे. हे सगळं तिने तिचं स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, जी ती घेत नाही आणि म्हणून मग कंबरदुखी होऊ शकते. पण एपिड्युरलमुळे ॲज सच होत नाही. ओके, म्हणजे इन शॉर्ट हे सेफ आहे. अगदी सेफ आहे. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.
तर वेदनारहित प्रसूती कशाप्रकारे केली जाते, याचे फायदे काय आहेत याविषयी अत्यंत उपयुक्त असं मार्गदर्शन या ठिकाणी सुषमा पिंगळे यांनी केलेलं आहे. तर डॉक्टर सुषमा पिंगळे, तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. आणि कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. विकासाचा ध्यास म्हणजे